प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळ सचिवालयाकडून नुकतीच निवड झाली। तसंच सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणं, या कामाकरता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 72 लाख रुपये या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती, मखमली टोपी, पुष्पगुच्छ, शाल पांघरून त्यांचा सन्मान केला। प्रभाग क्रमांक 22 मधील आदिशक्ती चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता। तो वारंवार रस्ता करण्यासाठी किसन दादा नागेशांना पाठपुरावा करायचे। किसन लक्ष्मण मामांच्या वाढदिवशी मी शब्द दिला होता की त्याला निधी उपलब्ध करून देऊ, लवकर त्या कामाला देखील सुरुवात करू। आज आई जगदंबेच्या शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी त्या रस्त्याचं काम सुरू झाल्याचं निश्चितच त्या भागाचा आमदार म्हणून मला अतिशय आनंद आहे। किसन दादा नागेशांनी अनेक त्या भागातली विकास कामं माझ्याकडे मागणी केलेली आहेत, ती सगळी कामं आपण मंजूर करून देत आहोत। निश्चितच अनेक वर्ष त्या भागाचा खुंटलेला विकास येणाऱ्या काळात पूर्ण होईल हा विश्वास मी आजच्या दिनी पुनश्च एकदा व्यक्त करतो। या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड आदींची उपस्थिती होती। दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव आणि घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील हा रस्ता पूर्ण व्हावा या उद्देशानं आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष लक्ष दिलं असल्याचंही यावेळी किसन जाधव म्हणाले।